इथं गणपतीची मूर्ती ठेवली, देवीची मूर्ती ठेवली, त्याचं किती टमनपणा आहे हे लोकांना कळायला पाहिजे. फेकू नये इकडे तिकडे, आणखीन बरबाद व्हायचे काम आहे तुमचं. आज देवाची म्हणजे अशी दशा करते, मंदिरात जावं का नाही जावं असं वाटतं. नमस्कार, मी युवराज चव्हाण देवगिरी मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण ज्या विषयाला हात घालतोय हा विषय अतिशय संवेदनशील. एकदा इथे बघा, इथे काय लिहिलंय. इथे लिहिलंय, येथे फुटलेले फोटो, मूर्ती, इतर साहित्य ठेवण्यास मनाई आहे आदेशावरून. हे वाचल्यानंतर आपल्याला विचार करायला भाग पाडतो की असं का लिहिलंय. मंडळी, आज आपल्या भारत देशामध्ये बऱ्याच ठिकाणी लोक गणपती बसवतात, लोक देवी बसवतात, पण हे बसवल्यानंतर त्याचं व्यवस्थितरित्या विसर्जन न करता ते मूर्ती गणपतीची असेल, देवीची असेल, अशा एखाद्या गार्डनमध्ये आणून ठेवता, कुठे ग्राउंडला आणून ठेवता, कुठं मंदिराच्या एखाद्या कठड्यावर आणून ठेवता. आज तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला गणपतीचं देऊळ आहे. आज या देवळातला जो गणपती आहे, मग हा देव, आणि आज देवळातल्या बाहेर जे कंपाऊंड आहे त्या ठिकाणी गणपतीची जी मूर्ती ठेवली, मग तो देव नाही का? पायातली चप्पल काढून सर्वसामान्य माणूस आज दर्शनाला जातो, स्वतःची इच्छा मागतो, देवा माझा हे पूर्ण कर, ते पूर्ण कर. पण त्याच गणपतीची मूर्ती ज्या वेळेला एखाद्या ग्राउंडच्या कठड्यावर ठेवलेली असते, एखाद्या मंदिराच्या बाहेर ठेवलेली असते, मग हा देव नाही का? हा तिचा अपमान नाही का? आज सगळीच जनता ही डोळे झाकलेली नाहीये. काही लोक खरंच देवाची विटंबना होऊ नये म्हणून ते पाळतात, पण ही विटंबना जी लोक करतायत ती करू नये म्हणून सर्वसामान्य लोक काय म्हणतात हे सुद्धा बघा. इथं गणपतीची मूर्ती ठेवली, देवीची मूर्ती ठेवली, त्याचं किती टमनपणा आहे हे लोकांना कळायला पाहिजे. कारण इथं आतमध्ये देव आहे, तिकडे ठेवायचं, इथंच दर्शन करावं. मग इथं परत ते फुलं टाकू राहिले लोक, हे कळायला पाहिजे ना. याला नगरपालिकेवाल्या आहे ना, त्यानं थोडं लक्षात द्यायला पाहिजे काय आहे काय नाही, कोण काय आणून ठेवू राहिलं. ऐन देवीचं मंदिर आहे इथं, लक्ष्मी माता मंदिर, संभाजीनगर, इथला पुजारी. आता हे जे मंदिर आहे माझं सगळ्याच आपल्या, पण असे विटंबना करते लोक. घरामध्ये त्यांच्या देवी वगैरे असतात, ते मग मंदिराच्या बाहेर का ठेवतात ते त्यांना कळायला पाहिजे. नाही तर मग असं रोडावर टाकता, कुठेही टाकता. आज देवाची म्हणजे अशी दशा करते, मंदिरात जावं का नाही जावं असं वाटतं. ते ठेवायला नाही पाहिजे बाहेर, त्याची सेवा करायला पाहिजे घराच्या आत. बाहेर का फेकता हे म्हणणं आहे. घरातच ठेवायला पाहिजे ना. मग घ्यायचंच काय विकत हे म्हणतो, विकत घ्यायला नाही पाहिजे हे म्हणतो. नाही, त्याची सेवा करायची हे म्हणणं आहे. दुसरं काय नाही. पण असं फेकू नये इकडे तिकडे, आणखीन बरबाद व्हायचे काम आहे तुमचं. मंडळी, विचार करा, आज रस्त्यावर फिरणारी कुत्री आज तिथे लघवी करतात, संडास करतात. एखादा दारूच्या नशेत असणारा माणूस रस्त्यावर भिंतीवर लघवी करतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या देवदेवतांचा अपमान होतो असं तुम्हाला वाटत नाही का? म्हणून तुम्हाला देवगिरी मराठीतर्फे हीच अपील आहे. जर तुम्ही गणपतीची मूर्ती घेताय, तुम्ही सरस्वतीची मूर्ती घेताय, तर घेताना ती प्लास्टर ऑफ पॅरिसची घेऊ नका, शाडू मातीची घ्या. त्यानंतर तिचं विधिवत पूजन झाल्यानंतर 8 दिवसानंतर, 10 दिवसानंतर, ज्यानंतर तुम्हाला ती मूर्ती घरातून काढून टाकायची, त्यावेळेस घरातच एखाद्या छोट्याशा बकेटमध्ये तिचं विसर्जन करा. त्याच्यातनं तयार झालेलं जे चिखल आहे तो तुमच्या घरात, तुमचं छोटंसं जे गार्डन आहे, तुम्ही रोप लावले, त्या रोपाला तो चिखल लावा. त्यानंतर तुमचा एखाद्या देवाचा फोटो आहे, त्या फोटोची जर कास फुटली, तुम्ही असं म्हणतात की विटाळ झाला, चांडाळ झाला, तो फोटो बाटला, तर तो फोटो कुठेही ग्राउंडला आणून ठेवू नका. त्याची काच बदलून आणा आणि तो फोटो तुमच्या घरात ठेवा. त्या मूर्तीचं विसर्जन करा आणि ती मूर्ती, त्याचं जे झालेला चिखल आहे ते झाडाला लावा. आणि या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडनं करणं होत नसेल, तर तुम्हाला देवगिरी मराठीतर्फे पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की तुम्ही ती मूर्ती आणूच नका. देवळात जा, देवाचं दर्शन घ्या, मनातनं देवाचं नामस्मरण करा. देव तुम्हाला नक्कीच प्रसन्न होईल. एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद.